स्टार्ट. आंतरराष्ट्रीय मानकानुसार 1,00,000 लोकसंख्येसाठी 220 पोलीस कर्मचारी असणे अपेक्षित आहे, पण आपल्याकडे हे प्रमाण 1,00,000 लोकसंख्येसाठी 150 ते 160 पोलीस एवढे कमी आहेत. साहजिकच पोलीस विभागावर कामाचा प्रचंड भार आहे. तक्रारी आणि पीडितांच्या बाबतीत पोलीस कर्मचाऱ्यांत आलेली असंवेदनशीलता हा या प्रचंड ओझ्याचाच परिणाम. महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांतील पोलीस कर्मचारी दिवसाचे किमान 10 तास कर्तव्यावर असतो. त्यात पहिल्या 9 महिन्यांच्या प्राथमिक प्रशिक्षणानंतर पोलिसांना आपले ज्ञान आणि तपासाचे कौशल्य सुधारण्यासाठी नव्याने प्रशिक्षण शिकायची संधीच मिळत नाही. बदलापूरच्या घटनेत गुन्हा नोंदवायला उशीर झाल्याबद्दल राज्य सरकारने तात्काळ कारवाई केली, पण एका शिस्तभंग कारवाईमुळे गुन्हा नोंदविण्यास वेळ लावण्याची पडलेली प्रथा बदलणार नाही. त्याऐवजी पोलिसांची कामाची पाळी 8 तासांची करणे आणि त्यांना नियमित प्रशिक्षण देत राहणे अधिक उपयुक्त ठरेल. यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल. मी अशा काही पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आहे, ज्यांचे म्हणणे होते, 2 अधिकाऱ्यांचे काम एकटा अधिकारी करत असेल, त्यासाठी एवढा खस्ता खात असेल, तर त्या बदल्यात 4 अधिकचे पैसे मिळविले तर बिघडले कुठे? असे पोलीस अधिकारी प्रामाणिक तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना केवळ झटपट पैसा मिळविण्यात रस असतो. जागरूक नागरिक, सशक्त दक्षता विभाग आणि लाच प्रतिबंधक विभागांनी अशा कृतींना आळा घालून सरकारी सेवांत सुधारणा करायला हवी आहे. पण प्रश्न आहे राजकीय पक्षांचा. सक्षम लाच प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा तरी आहे का? परिच्छेद. पोलीस विभागाला अधिक संवेदनशील बनविण्यासाठी अधिक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती आवश्यक आहे, असे मला वाटते. अर्थात बदलापूर प्रकरणात एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीतही तक्रार नोंदवायला बराच उशीर झाला. हे मात्र अत्यंत निराशाजनक आणि उद्विग्न करणारे आहे. हा प्रकार अक्षम्य आहे. कोलकात्यात स्त्री डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि खून, आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार, गेल्या वर्षी मणिपूरमध्ये स्त्रियांवर झालेले अनन्वित अत्याचार हे आपल्या देशातील न्यायदान व्यवस्था विशेष अपयशी ठरल्याचे निदर्शक आहे. यावर नुसते तात्पुरते चटपटीत उपाय कामाचे नाहीत. विशेष तपास पथके किंवा विशेष कृती दलांच्या नियुक्त्या हेही यावरचे उत्तर नाही. मुळात व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. हे स्वीकारून ती बदलण्याकरिता त्यावर खर्च करण्याची तयारी दाखवणे गरजेचे आहे. स्टॉप.